राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चांनी चांगलाच वेग धरलाय। कार्यकारिणीच्या यादीवरून राष्ट्रवादीत चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्यावर वेगवेगळ्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात। तसंच पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांमध्येही वाद झाल्याची माहिती आहे। पाहूयात राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे। तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे। तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं। कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा। जर दादा असते आणि त्यांनी निर्णय घेतला असता तर दादांनी निर्णय तो बदलला नसता। आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत। यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलणार नाही। अनेक बैठका झाल्या, अनेक निर्णय झाले, त्या अनेक निर्णयांमध्ये सगळ्या या नेत्यांचा सहभाग होता। तर नाराज राहण्याचं काही कारणच नाही। नेमकं भविष्यामध्ये काय घडेल याची ही पूर्वतयारी असावी असं दिसतं। राष्ट्रवादीत ऑल इज नॉट वेल सुरू आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। याचं कारण मागील काही दिवसात राष्ट्रवादीत सुरू असलेल्या हालचाली। आधी राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या यादीवरून संभ्रम आणि त्यानंतर मंगळवारी रात्री सुनील तटकरेंनी शरद पवार यांची घेतलेली भेट। त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे अशी चर्चा आता आहे। सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या भेटीनंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। साहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत। आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ त्या ठिकाणी काम केलं। त्यामुळे तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे। तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं। कुठलंही राजकीय कारण त्या भेटीच्या पाठीमागचं नाही। साहेब अशी व्यक्तिमत्व आहे की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापर्यंत भेटत असतात। विषयच माहीत नसेल, आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना, आणि तो जुनं कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा। त्यामुळे हे राजकारणाचा भाग होता का प्रेमाचा भाग होता, आदराचा भाग होता? पण साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जो कोणी माणूस तिथं जाऊन साहेबांना भेटेल त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू। याआधीही सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका यादीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदनामाचा उल्लेख नव्हता। तसंच आताही कार्यकारिणीच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नव्हतं। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची पहिली यादी समोर, त्यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांचं नावच नव्हतं। तांत्रिक चूक झाली, यादी दुरुस्त करणार। वादानंतर सुनेत्रा पवारांचं ट्विट। सुनेत्रा पवारांच्या ट्विटनंतर दुसरी यादी समोर, यादीत तटकरे, पटेल यांच्या नावाचा समावेश। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोर राज्यसभा, लोकसभा खासदार असा उल्लेख। यादीवरून चर्चा सुरू असतानाच सुनील तटकरे सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीला। राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या यादीवरून रोहित पवारांनी टोला लगावलाय। धाडसी निर्णय होता, मात्र अजितदादा असते तर हा निर्णय बदलला नसता अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली। तर आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत असं म्हणत सुनील तटकरेंनी कार्यकारिणीच्या यादीवर अधिकचं बोलणं टाळलंय। विषय एवढाच आहे की जी काय कारवाई झाली होती सकाळी, त्याचं स्वागतच करण्यासारखं होतं, कारण तो धाडसी निर्णय होता। धाडसी निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं असतं। पण धाडसी निर्णय घेतल्यानंतर लगेचच त्याला आपण वेगळी ट्विट करून नाही आपण करू हा जर विषय होत असेल तो त्या पक्षाचा विषय असला तरी उद्या म्हणजे जर दादा असते आणि त्यांनी निर्णय घेतला असता तर दादांनी निर्णय तो बदलला नसता। समजा आम्ही त्या ठिकाणी असलो असतो, माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता असता आणि आम्ही निर्णय घेतला असता, आम्ही बदलला नसता। संदर्भामध्ये काही बोलणार नाही। त्या बाबतीमध्ये बहिणींनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एक ट्विट करून एक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। कारण आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत। जी दादांची परंपरा आहे तीच आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत। यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलणार नाही। तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील संघर्ष शिगेला गेल्याचीही माहिती आहे। राष्ट्रवादीत पार्थ पवार विरुद्ध तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद निर्माण झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काल बैठक झाली। या बैठकीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। गुवाहाटीला गेले, त्याच्या आधी ते कोलकात्याला गेले, एकत्र विमानात गेले, अनेक बैठका झाल्या, अनेक निर्णय झाले, त्या अनेक निर्णयांमध्ये सगळ्या या नेत्यांचा सहभाग होता। आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग जर का असेल तर नाराज राहण्याचं काही कारणच नाही। याचा कुठेतरी राजकारणामध्ये थोडे बहुत
जे संकेत मिळत आहेत ते संकेत मला वाटतं नेमकं भविष्यामध्ये काय घडेल याची ही पूर्वतयारी असावी असं दिसतं. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीची सूत्र हातात घेतली. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीत तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना द्यावेत असं पत्र प्रफुल्ल पटेलांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी आयोगाला पत्र लिहित पटेलांच्या पत्राला स्थगिती दिली. त्या पत्रात सुद्धा तटकरे पटेलांच्या नावासमोर पदनाम नव्हतं आणि आता पहिल्या कार्यकारिणीच्या यादीत त्यांचं नावच नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादीनं यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी पक्षात नेमकं काय सुरू आहे असाच प्रश्न आता पडतोय. कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.